तर वन विभागाने ना फक्त त्यांना हे करून घेतलं पाहिजे. पिंजरे नाही, काय नाही, इथे सगळे दहशत झाली बिबट्यांची या ठिकाणी. त्यांनी लवकर ते बिबट्यांचं नियोजन करावं. यापूर्वी कधी दिसला होता तुम्हाला बिबट्या आणि या काल काल परवा दिवशीच ती काय दारापुढे शेळे खाल्ली, कुत्रे खाऊ राहिले. बिबट्यांचं लय मोठं धुमाकूळ चालू आहे. वन विभाग काय लक्ष देऊ नाही राहिले इकडं असं. आणि तुमचा हा आदिवासी एरिया आहे, हा 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 यात तुम्हाला आणखी काही समस्या आहे का? जसं कब्रस्तानची असेल किंवा काही स्मशानभूमी नाही इथं या ठिकाणी, किंवा हे रस्ते हे लाईट दिल्यात तर ह्या 300-400 फुटावर लाईट सोय पाहिजे. तिथं बिबट्यांचं लय धुमाकूळ आहे असं. स्मशानभूमीचा काय प्रश्न आहे? स्मशानभूमीचं लय किंमत बेकार परिस्थिती, डायरेक्ट नाहीच आहे असं. पूर्वीपासून तुम्हाला स्मशानभूमी नाही, का? स्मशानभूमीच नाही या ठिकाणी. मग तुम्ही अंत्यविधी कुठं करता? गावामध्ये. गावामध्ये? हा, किती लांब जावं लागतं? बरंच लांब जावं लागतं. किती किलोमीटर आहे अंदाजे? 3 किलोमीटर आहे इथून या ठिकाणी. 3 किलोमीटर लांब अंत्यविधीसाठी जावं लागतं. हा, त्या संदर्भात आपली काय मागणी राहील नगर परिषदकडे? या संबंधित म्हणजे तिथे स्मशानभूमी पाहिजे बा आम्हाला असं. तुमच्या प्रभागात हा, स्मशानभूमी पाहिजे. स्मशानभूमी पाहिजे, शाळा पाहिजे. तिथं आदिवासींची संख्या किती असेल? आदिवासींची संख्या 300-350 संख्या असं ना. 300-350 लोकसंख्येसाठी तुम्हाला एक स्मशानभूमी पाहिजेतच. हा पाहिजे, हा अशी मागणी आपली राहील. हा.